मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलीचाही समावेश आहे। शिवाय 10 वर्षीय चिमुकलाचा देखील इथं मृत्यू झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती कळते। पहाटे 4:30च्या सुमारास ही सगळी घटना घडली आहे। चेंबूरच्या सिद्धार्थनगर कॉलनीत भीषण आग लागली होती। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। जुई, अत्यंत खरं तर दुःखद अशी बातमी म्हणावी लागेल। या आगीमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, अनेक जण जखमी देखील झालेत। जखमींची नेमकी प्रकृती कशी आहे, काही माहिती कळतीये का? अगदीच आपण पाहतोय वर्षा, चेंबूरच्या सिद्धार्थनगर कॉलनीमधली ही घटना आहे। सकाळी जवळपास 4:30च्या सुमारास ही भीषण आग लागली। किराणा मालाचं हे दुकान आहे आणि या किराणा मालाच्या दुकानाला आग लागली आणि या दुकानाच्या वरच अधिकचे 2 माळे आहेत, ज्याच्यामध्ये हे गुप्ता कुटुंबीय राहत होतं। मात्र आग इतक्या वेगाने वरपर्यंत पसरली की त्या लोकांना घरातून बाहेर पडणंच कठीण झालं होतं। आणि या आगीमध्ये जी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे त्या माहितीनुसार 5 जणांचा मृत्यू झालाय, परंतु स्थानिकांचं म्हणणं आहे की या कुटुंबामध्ये एकूण 9 जण होते, ज्यापैकी 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 2 जण आहेत ते सुखरूप आहेत। जे जखमी आहेत त्यांच्यावरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि इतर 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे। आगीवर नियंत्रण पूर्णपणे आणण्यात आलं आहे अग्निशमन दलाकडून। आता कूलिंग प्रोसिजरला सुरुवात झालेली आहे। किराणा मालाचं दुकान होतं, धान्य आपण पाहतो या दुकानातलं संपूर्णपणे बाहेर आलेलं आहे। आणि इथे जर आपण पाहतोय तर मग आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय घडलं। काय सांगाल, नेमकी घटना कधी घडली आणि कशी घडली? 4-4:30च्या आसपास घटना घडली। अचानक पेट घेतला म्हणून आम्हाला आरडाओरडाचा आवाज आला, त्यामुळं आम्ही आलो, बघितलं तर त्या ठिकाणी प्रचंड आग होती। आगीमधले ज्या तळघरामध्ये जी आग लागली होती त्या ठिकाणी जे खाली 2 जण झोपले होते ते बाहेर पडले, परंतु वरती जे लोक झोपले होते त्यांना काही बाहेर पडता आलं नाही। त्याच्यामुळं स्थानिकांनी त्यांना मदतीसाठी वरची पत्रा तोडला, ग्रिल तोडलं, जळत्या आगीमध्ये त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जास्त होरपळले होते त्यावेळेस। एकूण किती जण राहत होते या कुटुंबामध्ये? टोटल एकंदर 9 लोक राहत होते। 9 पैकी 2 जण, मुलगा आणि त्यांचे वडील बाहेर पडण्यात यशस्वी झाले। बाकीचे 7 लोक जे उर्वरित होते आतमध्येच काहींचा मृत्यू गुदमरून झाला, तर काहींनी बर्निंगने झालेला आहे मृत्यू। ह्या संपूर्ण परिसरामध्ये एकूण किती घरं आहेत नेमकी? या परिसरामध्ये सिद्धार्थ कॉलनीमध्ये 3,500 घरं आहेत। त्या घरामध्ये ही मोठी दुर्घटना, सगळ्यात मोठी दुर्घटना, 7 लोक दगावले। या आधी देखील अशी घटना घडलेली आहे? अशी घटना घडली पण इतकी मोठी नव्हती घटना, पण ही सगळ्यात मोठी घटना घडलेली आहे। अगदीच आपण पाहतोय वर्षा, स्थानिकांचं म्हणणं आहे की या आधी देखील इकडे आगीची दुर्घटना घडली होती, परंतु ही सगळ्यात तीव्र घटना आहे। आपण आगीचा जो काही प्रकोप आहे तो पाहू शकतो की संपूर्ण कुटुंब जवळपास इथे या आगीमध्ये होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आग किती मोठ्या प्रमाणात होती याचा अंदाज लावू शकतो, कारण का बाहेर पडणं देखील अशक्य होतं या घरातल्या नागरिकांसाठी। 9 जणांपैकी 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि इतर 2घांचा जीव वाचलेला आहे। ते राजावाडी रुग्णालयामध्ये आहेत, जिथे त्यांचे कुटुंबीय आहेत। त्यामुळे अग्निशमन दलाचे प्रयत्न अजूनही सुरू आहे। कूलिंग प्रोसिजरला सुरुवात झालेली आहे आणि आता नेमकं यांना काही मदत मिळते का सरकारकडून, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। वर्षा, निश्चितच जुई, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।